कोणाला भेटली सांगा एका एका होटाची किंमत. कोणाला भेटली सांगा एका एका होटाची किंमत. कोणाला भेटली सांगा एका एका होटाची किंमत. अरे किंमत सोळा यायना आपली खात्याची लावली गंमत. आजकालच्या तरुण पोरांना चटई सतरंजा उचलणं बंद करा आणि या नेत्याचा वाढला भ्रष्टाचार आपल्या अभ्यासानं बंद करा. विचारधारा मांडायची असेल तर पहिले नेते पकडा. आता तुम्ही म्हणाल कसं कर्मकांडाकडे वळवणं कोण 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 वळवत आहे? हे पुढाकारी वळवत आहे. आजकालच्या जिल्हा परिषद शाळेला प्रायव्हेट शाळेमध्ये रूपांतर करत आहे. अबे तुमचं आमचं 55 रुपयाचं पेट्रोल, तुमचं 55 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयावर गेलं बे. आणि सालेवा आमची 10 हजाराची पराठी उलटी 7 हजार वापस आली. काय नाही मागू, कोणाला नाही मागू. आणि म्हणून वामन दादा कर्कट बनत होते. अरे सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे. अरे सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे. अरे संघटनाच्या साठा आमचा वाटा कुठं आहे. अरे संघटनाच्या साठा आमचा वाटा कुठं आहे. तुमच्या दारूच्या बिअर बार मध्ये दारू प्यायला जातो तेव्हा मनाई नाहीये. आणि ते दारू पिऊन कधी बाहेर निघालं तर साले ट्रंकन राहायचं चालान मारतो. अबे तर मग पहिले बिअर बार बंद करा ना. पहिले बिअर बार बंद करा ना. त्याच्यावरती रोखणे लावतात. आणि म्हणून समाज सुधारासाठी पहिले समाज प्रबोधन श्रेष्ठ आहे. समाज प्रबोधन होईल त्याच्यानंतर समाज सुधारण हे मी नाही म्हणत होतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. क्या बात. 100 नेत्याचे भाषण कामाचे नाहीये, पण आमच्या शहराचं एक गाणं काम करत हे बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले. आणा परत अन्न कोणी ते भाषण ऐकायला कोण नाही. पैसे आणून गाड्या भरा लागते त्याला. पण आज 2 शहराला आम्हाला पैसे देऊन बोलवलं. 100 किलोमीटर लोक आम्हाला ऐकायला येते. जे क्वालिटी पाहिजे शहराची. आणि म्हणून सांग मला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे. सांगा धनाच्या साधनांचा वाटा कुठं आहे. आमच्या नेत्यांचा आमच्या महापुरुषांचा फक्त जयंतीपुरता वापर करता. शाळेमध्ये अल्पपिता ज्यांना शिकवता. काऊन बाबासाहेबांचा विषय काऊन न देत. काऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय काऊन न देत. ज्या शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही थाटापाटात साजरी करता आणि ज्या ज्योतिबा फुलेनं म्हणजे समाधीचा शोध लावला त्या ज्योतिबा फुलेची जयंती थाटापाटात साजरी काऊन नाही केली जात. प्रश्न आहे. थेट सरकारचा प्रश्न आहे. काऊन नाही केली जात याचा विचार करा. आणि म्हणून हे असं राहिलं नाही होणार. हे मुख्य अशी बना लागल. कारण कोणी म्हणते छत्रपती आमचा तर कोणी म्हणते बाबासाहेब आमचा. बरोबर आहे. कोणी म्हणते छत्रपती आमचा तर कोणी म्हणते बाबासाहेब आमचा. अरे एक बना हांडी तर एक बना चमचा आणि एक होऊ द्या तर निळा भगवा गमचा. काय बात आहे. आता गरज आहे एक होण्याची. नाही तर 85% आपण 15 ते आहे. राज्य आपल्यावरती ते गरज आहे. विचार करण्याची गरज आहे. नुसतं नाचल्यानं भलं होणार नाही. ते डोक्यात घ्या लागते. आणि म्हणून काय म्हणणं आहे गाणं.
मागायच्या तळण्याचा रे फाटा कुठाय आणि सांधनाचा साधन आमचा वाटा कुठाय आणि सांधनाचा साधन आमचा वाटा कुठाय आता लोणी म्हणजे काय काय मतदान आपण करतो बाबासाहेबांनी आपल्याला एका मतदानाचा अधिकार दिलाय मतदान आपण करतो आणि भाड हे चोट्टे खाते एक टर्म कधी 5 वर्ष आमदार राहू द्या तर त्याला आयुष्यभर त्याची कमाई करत नाही आणि 100 वर्ष शेती करत राहते माझ्या कास्तकार त्याला धडाचे 2 पोरं शिकवणार नाहीत आपलेवाले बरोबर आहे हे परिस्थिती निर्माण झाली आजच्या घडीले हा आणि म्हणून मला म्हणा असं वाटते ज्या वयात पिकले आंबे खाते त्या वयात माझे केस पिकत आहे ओके लक्ष ठेवा भावना विषय तुम्हाला सांगितलं ना 9 तास अंतर कमी आहे 1 तास ज्या वयात पिकले आंबे खाते त्या वयात माझे केस पिकत आहे शायरी करून लोकांना काय द्यायचे दिवसा कमी मी रात्री शिकत आहे या महागाईच्या काळामध्ये प्रपंच भागून आपलं पोट टिकत आहे आणि आजकालचे काय पोट्टे आपल्या बापाची आईची प्रॉपर्टी विकत आहे शेती विका नको बांधवानं शेतीशिवाय जीवन कटणार नाही आणि शाहीर सुरत त्यागानं सांगते जिथून 5 वर्षानं मुलगीनं शेती भेटणार नाही आता भेटत नाही 2 पोराले पोरी बरोबर आहे का तू तुमच्या पोराने पोरगी भेटून राहिली का कशी भेटा प्रायव्हेट कंपन्या केल्या गव्हर्नमेंट ड्युटीचं आरक्षण कुठं आहे ओबीसीला आरक्षण याचा अंदरून विचार करण्याची गरज आहे या फोटो लागल्या तुम्हाला सांगितलं नाचण्यापुरतं नाही याला आत्मसात करण्याची गरज आहे आणि ते केलं म्हणून या शायरी शिबिरात वाढलो कारण आहे त्यांनी मी डोक्यावर नाही घेतलं त्यांनी मी डोक्यात घेतलं समोर गाणं काय म्हणते दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे सांधनाचा साठा आम्हाला वाटा कुठं आहे सांधनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे सांधनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे अरे सांधनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे आता विषय काय आहे जिथे मिठात सुस्ते शिस्ते तुरी यायच्या घरी मोठ्या लोकांच्या घरी मुलगी काटा सुरी हा आणि म्हणून शिकण्यासारखं आहे शिकायचं असेल तर जिवंतपणी शिकता येते आणि शिकायचं असेल तर कोणाचा मेल्यानंतरही शिकता येते तुम्ही म्हणाल का कोणाचं का सांगते तुकडोजी महाराजांची समाधी आहे मोजरीला समाधी आहे त्या समाधीपासून काहीतरी शिकण्यासारखं आहे आता तुम्ही म्हणाल कसं त्या समाधीचा आकार समोरून लहान आहे गेले असतील भरपूर लोक मोजरीले समोरून लहान आहे आणि मागून मोठा आहे तर त्या समाधीपासून एक 2 मिळते कोणता प्रपंच नेटका असावा आणि परामर्थ हा मोठा असावा प्रपंच लहान म्हणजे काय 2 मुली म्हणजे 2 नवरा एक नवरा बायकोने 2 त्याचे मुलं हा
ते अशी एक नदी बी आहे, अशी एक विहीर आहे का जिथे 36 नद्याचं पाणी आधी आहे. आणि ते विहीर तिथंच आहे. कुठं? मोजरीले. हा, आता इकडे गाण्याचा कडवा काय म्हणते? शरदजी दुनगरे साहेब सरपंच साहेब यांच्याकडून सुद्धा 11वीच वेळ आलेली मंडळाच्या धोरणी आहे. इथे मिठात सुचते तुरी आणि तिथे मुर्गी काटा तुरी. हा, कुठे? त्यांच्या घरी भाडखायांच्या घरी. आणि म्हणून काय म्हणतो?